हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या थर्ड इयर मध्ये, 5व्या सेमिस्टर म्हणजे 5th सेमिस्टर मध्ये. चला, थर्ड इयर 5व्या सेमिस्टर मध्ये लास्ट लेक्चरला आपण पूर्ण सिलेबस आणि पूर्ण सब्जेक्ट एक्सप्लेन केले होते. आज आपण सुरू करत आहोत थेरी ऑफ स्ट्रक्चर या सब्जेक्टचे लेक्चर. तर थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या या पहिल्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत या सब्जेक्टसाठी असलेले सर्व काही सिलेबस, संपूर्ण सिलेबस आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. प्रत्येक या पूर्ण सिलेबस मध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, कोणत्या टॉपिकला किती वेटेज असेल, त्यानंतर या सब्जेक्टला एकूण किती वेटेज आहे, ते सर्व काही पाहणार आहे. चला तर मग पाहूया बाळांनो, सिलेबस फॉर थेरी ऑफ स्ट्रक्चर हा सब्जेक्ट फक्त आणि फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला आहे, थर्ड इयर आणि 5th सेमिस्टरला. ओके, सिव्हिल इंजिनिअरिंग करता हा सब्जेक्ट आहे, 5th सेमिस्टरला आहे. थेरी ऑफ स्ट्रक्चर असं या सब्जेक्टचं नाव आहे. ॲब्रिव्हेशन कोड मीन्स शॉर्टकट मध्ये तुम्ही याला म्हणू शकता TOS, मीन्स टॉस. या सब्जेक्टचा जो कोड आहे 315313 असा आहे. सब्जेक्ट कोड तुम्हाला लक्षात ठेवायचा जेव्हा तुम्ही एक्सटर्नल प्रॅक्टिकल ओरल देता, 315313. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कळेल की हा सब्जेक्टचा कोड आहे 315313. सब्जेक्टचं नाव आहे थेरी ऑफ स्ट्रक्चर, सब्जेक्टचा ॲब्रिव्हेशन आहे टॉस, TOS. हे झालं बाळांनो तुमची लर्निंग स्कीम. या सब्जेक्टला टोटल क्रेडिट्स आहेत 3. या सब्जेक्टचा जी रिटन एक्झाम आहे या सब्जेक्टची 70 मार्कची, फायनल एक्झाम ती आहे 4 तासांची, 4 आवर्स, 4 तासांची आहे. 70 मार्कची रिटन एक्झाम 4 आवर्सची आहे. मीन्स थोडक्यात काय की या सब्जेक्टचा सिलेबस खूपच वास्ट आहे. त्यानंतर 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट आणि त्याचा अवरेज इथे मार्कशीटवर असेल. 70 मार्कची फायनल रिटन एक्झाम, 30 + 70 होईल बाळांनो 100 मार्क्स. त्यापैकी मिनिमम 40 मार्क्स हवेत तुम्हाला पासिंग करता. 25 मार्कचं तुमचं इंटरनल असेसमेंट असेल. इंटरनल असेसमेंट टोटल असा 100 + 25 असा 125 मार्कचा हा सब्जेक्ट आहे. ओके, तर लक्षात आला असेल बाळांनो तुम्हाला ही असेसमेंट स्कीम. ओके, स्क्रीनशॉट मारून घ्या बाळांनो. ओके, तर अकॉर्डिंग टू केस स्कीम टॉस या सब्जेक्टचं वेटेज आहे 125 मार्क्स. तर संपूर्ण वेटेज तुमच्या लक्षात आला असेल. आता त्यानंतर बाळांनो आपण पाहत आहोत या सब्जेक्टचा सिलेबस. पाहिलं तर अकॉर्डिंग टू केस स्कीम थेरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये टोटल 5 युनिट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलं जे फर्स्ट युनिट आहे ते फर्स्ट युनिट आहे आपलं स्लोप अँड डिफ्लेक्शन इन द बीम. ऍक्च्युअली आय स्कीम मध्ये हे युनिट आपल्याला सेकंड युनिट होतं, पण या अकॉर्डिंग टू केस स्कीम मध्ये आपल्याला हे युनिट हे फर्स्ट युनिट आहे, स्लोप अँड डिफ्लेक्शन. जेव्हा कधी एखाद्या बीमवर लोड आपण अप्लाय करतो तेव्हा तो बीम बेंड होत असतो. तर जेव्हा तो बीम बेंड होतो तेव्हा त्याचा स्लोप आणि डिफ्लेक्शन आपण फाइंड आउट करतो बाय युझिंग इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह. ते आपल्याला या युनिट मध्ये पाहायला भेटणार आहे. यातील जो पहिला टॉपिक आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत स्लोप आणि डिफ्लेक्शनचा कन्सेप्ट, त्यानंतर स्टिफनेस ऑफ बीमचा कन्सेप्ट, त्यानंतर आपण पाहणार आहोत बेंडिंग मोमेंट, स्लोप, डिफ्लेक्शन आणि रेडियस ऑफ गायरेशन. यांचं एकमेकांमध्ये काय रिलेशन आहे, मीन्स त्याचा एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे. या ठिकाणी आपल्याला नो डेरिव्हेशन म्हटलेलं आहे, मीन्स आपल्याला तो फक्त फॉर्म्युला आहे. आय स्कीम मध्ये डेरिव्हेशन होतं, आता तुम्हाला या ठिकाणी डेरिव्हेशन नाही, फक्त फॉर्म्युला आणि त्यावरील प्रॉब्लेम्स. त्यानंतर बाळांनो डबल इंटिग्रेशन मेथड आहे टू फाइंड द स्लोप अँड डिफ्लेक्शन. सिम्प्लाय सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम यांच्यावर येणारे कॉन्सन्ट्रेटेड लोड आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड यांच्यासाठी आपल्याला डबल इंटिग्रेशन मेथडने आपल्याला स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचंय. हा आपला सेकंड टॉपिक आहे. आणि तिसरी मेथड आहे मॅकॉलेज मेथड. मॅकॉलेज मेथडच्या मदतीने सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो स्लोप अँड डिफ्लेक्शन ऑन द बीम. ठीक आहे, तर मग काय काय पाहायला भेटणार आहे, स्लोप डिफ्लेक्शनचा कन्सेप्ट, डेरिव्हेशन नसलेला एक फॉर्म्युला आणि त्यावरील प्रॉब्लेम्स, डबल इंटिग्रेशन मेथड आणि मॅकॉलेज मेथड टू फाइंड स्लोप अँड डिफ्लेक्शन. असा फर्स्ट युनिटचा टोटल सिलेबस आहे. तुम्ही हा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. ठीक आहे, आयदर तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता. झाला स्क्रीनशॉट घेऊन. त्यानंतर बाळांनो आपलं सेकंड युनिट आहे, युनिट नंबर 2 आहे बाळांनो आपलं फिक्स बीम.
जेव्हा आपण सॉम म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट पाहिला होता तेव्हा त्यामध्ये आपण शिअर फोर्स डायग्राम, बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ केली होती पहा. त्यामध्ये सिम्प्लाय सपोर्टेड बीम असेल किंवा कॅन्टिलिव्हर बीम असेल, ओव्हरहँग बीम असेल, त्याची एसएफडी आणि बीएमडी कशी ड्रॉ करतात ते आपण ऑलरेडी पाहिलं थर्ड सेमिस्टरला. आता या सब्जेक्ट मध्ये युनिट नंबर 2 मध्ये आपण काढणार आहोत फिक्स बीम करता एसएफडी आणि बीएमडी. आता फिक्स बीमच्या या युनिट मध्ये आपल्याला सुरुवातीला पाहायचंय कन्सेप्ट ऑफ फिक्सिटी. कुठल्याही बीमचे एंड फिक्स करणे म्हणजे नेमकं काय करणे, तो कन्सेप्ट ऑफ फिक्सिटी, इफेक्ट ऑफ फिक्सिटी, ऍडव्हान्टेजेस ऑफ फिक्स एंड ते आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ फिक्स बीम, हे सगळं काही आपण पाहणार आहोत की सिम्प्लाय सपोर्टेड बीम पेक्षा फिक्स बीम हा कसा ऍडव्हान्टेजियस आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल वरील प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर स्टँडर्ड फॉर्म्युले पाहणार आहोत बाळांनो. त्यानंतर एसएफडी आणि बीएमडी कशी ड्रॉ करतात ते पण आपण पाहणार आहोत. म्हणजे थोडक्यात या युनिटमध्ये फिक्सिटीचा कन्सेप्ट, त्याचे ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, कन्सेप्ट ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल टू फाइंड द एसएफडी अँड बीएमडी ऑफ फॉर द फिक्स बीम, त्यानंतर स्टँडर्ड फॉर्म्युले डिराईव्ह करणार आहोत आणि एसएफडी आणि बीएमडी ड्रॉ करणार आहोत सेकंड युनिट करता. तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. ओके, चला स्क्रीनशॉट घेतला असेल बाळांनो. त्यानंतर आपलं थर्ड युनिट आहे बाळांनो कंटिन्युअस बीम. तर बाळांनो कंटिन्युअस बीम मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे कन्सेप्ट ऑफ कंटिन्युटी. कंटिन्युअस बीम साठी एसएफडी बीएमडी आपल्याला ड्रॉ करायची. कन्सेप्ट ऑफ कंटिन्युटी, इफेक्ट ऑफ कंटिन्युटी, त्याचे ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, कन्सेप्ट ऑफ झिरो स्पॅन. त्यानंतर कंटिन्युअस बीम साठी एसएफडी बीएमडी ड्रॉ करण्यासाठी आपल्याला पाहायचं आहे क्लॅपेरॉन्स थेरम बट विदाउट डेरिव्हेशन. डेरिव्हेशन आपल्याला नाहीये, फक्त क्लॅपेरॉन्स थेरमचा फॉर्म्युला आणि तो यूज करायचा आहे आपल्याला टू ड्रॉ द एसएफडी अँड बीएमडी फॉर द कंटिन्युअस बीम. नंतर क्लॅपेरॉन्स थेरम वापरायचा आहे त्या ऑफ 3 मोमेंट्स टू व्हेरियस टाइप्स ऑफ कंटिन्युअस बीम. क्लॅपेरॉन्स थेरम वेगवेगळ्या मोमेंट करता आपल्याला वापरायचा आहे. मग आयदर 3 मोमेंट करता आपण जनरली क्लॅपेरॉन थेरम वापरतो. जर एकाच बीमवर 3 ठिकाणी मोमेंट डेव्हलप होतात तर क्लॅपेरॉन्स थेरम वापरतो. 4 ठिकाणी पण मोमेंट डेव्हलप झाले तरी आपण क्लॅपेरॉन्स थेरम वापरू शकतो. कन्सेप्ट ऑफ झिरो स्पॅन वापरून आपण 2 मोमेंट डेव्हलप झाल्या तरी क्लॅपेरॉन थेरम वापरू शकतो. मग क्लॅपेरॉन थेरमचे संपूर्ण प्रॉब्लेम आणि त्यासाठी कंटिन्युअस बीमची काढलेली एसएफडी आणि बीएमडी या युनिट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या युनिटचं वेटेज खूपच जास्त असणार आहे बाळांनो, तेव्हा याचाही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि लिहून घ्या. हा सिलेबस आहे युनिट नंबर 3 चा. चला स्क्रीनशॉट घेतला असेल बाळांनो. त्यानंतर युनिट नंबर 4 आहे पहा मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. यामध्ये सुद्धा आपण कंटिन्युअस बीम करता, फिक्स बीम करता एसएफडी बीएमडी ड्रॉ करणार आहोत. फक्त या ठिकाणी मेथड वेगळी आहे, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. या युनिटला सुद्धा तुम्हाला भरपूर वेटेज आहे. ठीक आहे, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड मध्ये तुम्हाला कन्सेप्ट पाहिजेत. यामध्ये कॅरी ओव्हर फॅक्टर असेल, स्टिफनेस फॅक्टर असेल, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर असेल, डिस्ट्रीब्युशन मोमेंट असेल. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड कॅन्टिलिव्हर बीमला किंवा फिक्स बीमला किंवा कंटिन्युअस बीमला आपण कशी मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड अप्लाय करू शकतो ते आपल्याला या युनिट मध्ये पाहायचंय. थोडक्यात मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडचा यूज टू ड्रॉ द एसएफडी अँड बीएमडी आपण या युनिट मध्ये पाहणार आहोत. तर याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. खूपच जास्त वेटेज असलेला आपलं हे युनिट आहे. चला बाळांनो युनिट नंबर 4 तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बाळांनो लास्ट युनिट आहे आपलं युनिट नंबर 5, ज्यामध्ये सिंपल ट्रसेस आपण पाहणार आहोत. सिंपल ट्रसचं कन्सेप्ट, ट्रसचे वेगवेगळे टाइप्स, ट्रसचं क्लासिफिकेशन, व्हॉट इज परफेक्ट ट्रस, व्हॉट इज इम्परफेक्ट ट्रस, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर बाळांनो या ठिकाणी आपण पाहणार आहोत सपोर्ट रिएक्शन, हाऊ टू फाइंड आउट द सपोर्ट रिएक्शन इन द ट्रस, ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला वापरणार आहे. मग मेथड ऑफ जॉईंट आहे, मेथड ऑफ सेक्शन आहे, ग्राफिकल मेथड आहे पण त्याच्यावर न्यूमरिकल नाहीत. ग्राफिकल मेथडची फक्त थिअरी आहे. तर अशा पद्धतीने बाळांनो युनिट नंबर 5 मध्ये सिंपल ट्रसेसचे सपोर्ट रिएक्शन आपण फाइंड आउट करणार आहोत. सिंपल ट्रस, त्याचे क्लासिफिकेशन, सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करण्याकरता वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मेथड ऑफ जॉईंट, मेथड ऑफ सेक्शन, ग्राफिकल मेथड.
फक्त ग्राफिकल मेथडवर आपल्याला न्यूमरिकल्स नाही. असं युनिट नंबर 5 आहे बाळांनो, याचा देखील स्क्रीनशॉट घ्यावा. चला बाळांनो, घेतला असेल तुम्ही स्क्रीनशॉट. अशा पद्धतीने 5 युनिट आहेत आणि या 5 युनिटवर बाळांनो आपल्याला युनिट टेस्ट आणि 70 मार्कची रिटर्न एक्झाम द्यायची आहे. आता जर तुम्ही पाहिलं बाळांनो, तर कोणत्या युनिटला किती वेटेज आहे ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. युनिट नंबर 1 आहे स्लोप अँड डिफ्लेक्शन, त्याचं वेटेज आहे 14 मार्कचं, म्हणजे 14 मार्कांचं युनिट नंबर 1 आहे. युनिट नंबर 2 आहे फिक्स बीम, त्याचं वेटेज आहे 10 मार्कांचं 10 मार्कसाठी, म्हणजे दुसरा युनिट आहे 10 मार्कसाठी. युनिट नंबर 3 आहे कंटिन्युअस बीम, त्याचं वेटेज आहे 16 मार्कचं 16 मार्कांचं, 16 मार्काचा थर्ड युनिट आहे 16 मार्क्स. युनिट नंबर 4 आहे मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड, याचं वेटेज आहे 18 मार्कचं 18 मार्कांचा युनिट नंबर 4 असतो बाळांनो. त्यानंतर युनिट नंबर 5 आहे सिंपल ट्रस, याचं वेटेज आहे 12 मार्कांचं 12 मार्कचं, म्हणजे युनिट नंबर 1 आहे 14 मार्क्स, युनिट नंबर 2 आहे 10 मार्क्स, युनिट नंबर 3 आहे 16 मार्क्स, युनिट नंबर 4 आहे 18 मार्क्स आणि युनिट नंबर 5 12 मार्क्स. असे टोटल 5 युनिट्स हे 70 मार्कांसाठी आपल्याला यावर्षी सिलेबसला आहे. यातलं थर्ड युनिट आणि फोर्थ युनिट याचं वेटेज सर्वात जास्त आहे. त्याची प्रॉब्लेम्स त्या पद्धतीने थोडेसे लेंदी आहेत, अवघड नाहीत परंतु लेंदी आहेत. ओके, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा आयदर तुम्ही ते नोटबुक मध्ये लिहून घ्या. चला, स्क्रीनशॉट घेतला. तर बाळांनो, आपल्याला या ठिकाणी त्यांनी काही रेफरन्स बुक या ठिकाणी सजेस्ट केलेले आहेत बाळांनो. हे रेफरन्स बुक यूज करा असं ते म्हणतात. पण जर तुम्ही आमचा क्लास जॉईन करताय, आपला क्लास, तर तुम्हाला कुठलाही बुक घेण्याची गरज नाही, फक्त नोटबुक ठेवा. प्रत्येक युनिटला एक 300 पेजेसची नोटबुक हवीच. 5 युनिट आहेत, 5-6 महिने सिलेबस चालेल, कारण सिलेबस फारच वाचते. म्हणूनच याचा पेपर हा 4 तासांचा आहे बाळांनो, 70 मार्कचा. तेव्हा नक्कीच क्लास करा, कन्सेप्ट क्लिअर करा, कारण यावर डिपेंड बीम आणि कॉलमचं डिझाईन असणारे डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर मध्ये नेक्स्ट सेमिस्टरला. म्हणून व्यवस्थित अभ्यास करा. ओके, कन्सेप्ट क्लिअर करत चला. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 1 स्टार्ट करणार आहोत, स्लोप अँड डिफ्लेक्शन. तेव्हा नक्की हजर राहा, नक्की प्रेझेंट राहा बाळांनो. ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसंही तुम्ही लेक्चर करू शकता. ओके, बाय स्टुडंट्स.